नमस्कार, मी विद्या शेळके. आज बुकिंग होती माझ्या जिथे मी राहते त्या एरियातूनच. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि लगेच पॅसेंजर आल्या. ह्या होत्या मगरीन मावशी. मगरीन मावशीच्या मेव्हण्यांना घेऊन मला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. संभाजीनगरचा त्यांचा ड्रॉप होता. आज पहिल्यांदा मी माझ्या चाळीतली बुकिंग घेतलेली होती, कारण की नेहमी मी माझ्या इकडची बुकिंग ट्रिप घेत नाही, पण मावशी खूप दिवसापासून माझ्यासोबत प्रवास करतात, म्हणून त्यांचे हे पॅसेंजर मी घेऊन संभाजीनगरला निघाले होते. समृद्धी महामार्गाला लागायच्या आधी CNG भरायचा होता. हायवेला बऱ्यापैकी पोहोचलो होतो. ट्रॉफिक कुठेही लागला नव्हता. सकाळी आमची जर्नी सकाळी 7:30 पावणे 8ला स्टार्ट झाली होती आणि त्यानंतर आम्ही बायपासला पोहोचून CNG भरून घेणारच होतो. CNG भरायला गेलो. तिथे गेल्यानंतर लगेचच म्हटलं CNG वगैरे भरून कुठेतरी नाश्त्याला पॅसेंजर थांबतील असं वाटलं होतं, कारण की सकाळी घरातून निघताना माझंच आवरायला एक तर झोप होत नाही आणि त्याच्यात आवरून परत नाश्ता वगैरे करायला वेळ मिळत नाही. CNG भरायला गाडी लावली. गाडी वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला आता पटकन CNG भरून लगेच कुठेतरी नाश्त्याला थांबूया. पॅसेंजरला पण सांगितलं की तुम्हालाही कुठे नाश्ता करायचा असला तर मला सांगा, आपण थांबूया समृद्धीच्या अगोदरच. पण त्या म्हटल्या आत्ता कुठेच आम्हाला थांबायचं नाही आहे, तुम्ही नॉनस्टॉप पहिले संभाजीनगरला गाडी जाऊ द्या. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. CNG वगैरे भरून आम्ही पुन्हा निघालो समृद्धीच्या दिशेला जात असतानाच लगेच म्हटलं आता टोल टॅक्स फाडावं लागेल, तर मी रिचार्ज वगैरे करून घेतला अगोदरच. टोल वगैरे क्रॉस केला आणि त्यांना सांगितलं की सिन्नरला आपल्याला CNG भरायला एकदा थांबावं लागेल. माहीत नाही काय अर्जंट काम होतं, पण त्यांचं चालू होतं की नाही तुम्ही आम्हाला नॉनस्टॉप घेऊन चला. एकच मुलगा त्यांचा जागी होता, बाकी सगळे झोपले होते. CNG पंपावर आले. CNG वगैरे भरायला पुन्हा आम्हाला गाडी लावायची होती, कारण की मुंबईतून निघाल्यानंतर इथेच CNG बऱ्यापैकी आपल्याला एक कन्फर्म असतं की इथे CNG मिळेल म्हणजे मिळेल. 24 तास ऑनलाईन असल्यामुळं तिथे CNG इझिली मिळून जातो. बाकीचे पॅसेंजर उतरून दिले आणि मी CNG भरायला गाडी लावली. CNG वगैरे भरून घ्यायचं होता, तेवढ्यात डोकं खूप दुखायला लागलं होतं. डोकं वगैरे पॅक बांधून घेतलं, पण म्हटलं प्रवास मध्येच थांबवता येत नाही. एका ड्रायव्हरला कितीही त्रास झाला, कितीही त्याचं डोकं दुखू, ताप येऊ, थंडी वाजू, काही होऊ, पण त्यांना त्यांचं काम अर्धवट सोडता येत नाही. बुकिंग कंप्लीट केल्यानंतरच म्हटलं आता डोक्याची गोळी वगैरे आपण घेऊया, कारण की पेनकिलर घेतल्यावर पण झोप येईल, त्यामुळं सकाळपासून काही खाल्लेलंही नव्हतं. बऱ्याच वेळेस वाटलं की पॅसेंजरला सांगावा कुठेतरी थांबून आपण नाश्ता करूया, पण त्यांचं चाललं की नाही आम्हाला नॉनस्टॉपच जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण नॉनस्टॉप जाऊया. त्याच्यानंतर मग आम्ही परत दौलताबादला उतरलो. दौलताबादला निघाल्यानंतर त्यांना आधी ड्रॉप करून मग मी म्हटलं घरी जाऊन नाश्ता वगैरे करेल, पण त्याच्यानंतर मला परत शिर्डीचं बुकिंग होतं, त्यासाठी मला पटकन संभाजीनगरला ड्रॉप करून लगेच शिर्डीच्या दिशेला निघायचं होतं. पुढची बुकिंग मी कन्फर्म करून ठेवलेली, त्याच्यासाठी म्हटलं अगोदर ही बुकिंग कंप्लीट करून घेऊया. त्यांच्या लोकेशनवर पोहोचले, सगळ्यांना सुखरूप सोडलं, लगेज वगैरे त्यांचं काढून दिलं. माझी एक छोटी बॅग आणि ती बॅग आहे का नाही व्यवस्थित पाहिली आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथून निघाले आणि शिर्डीला आले. शिर्डीला आल्यानंतर ही वेटिंग कमीत कमी 2 तास होती पॅसेंजरची. 2 तासाचे संध्याकाळी 7-7:30 वाजता त्यांनी सांगितलं की आम्ही निघू. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तेवढंच वेळ मला थोडा झोप पण होईल, कारण की सकाळपासून गाडी चालवत असल्यामुळं खूप बराच वेळ मी दमले होते आणि इथे गाडी लावली. भूकही खूप लागलेली होती. फायनली इथून सूर्य बेकरीमधून एक सँडविच वगैरे घेतलेलं, ते फिनिश केलं आणि पॅसेंजर बसवल्यानंतर लक्षात आलं की इतकी गाडी माझी हेवी झालेला, इतका गाडीमध्ये लोड पहिल्यांदा झालेला. 12 पॅसेंजर होते, 12 नाही 11 पॅसेंजर होते. 11 पॅसेंजरमधून लहान मुलं 5 होते, 5 किंवा 4 लहान मुलं होते आणि 6-7 जणं मोठी होते. मी प्रयत्न केला माझा बेस्ट देण्याचा की जर गेली गाडी तर आपण नेऊच, पण गाडी अजिबातच व्यवस्थित चालत नव्हती. सॉकअप सर पूर्णपणे बसलेले होते. रोडापर्यंत म्हटलं बाहेर इथं रस्ता छोटा असल्यामुळं मला असं जाणवत असेल किंवा खराब रोड असल्यामुळं मला तसं फील होत असेल किंवा टायरची हवा कमी झाली असेल, ह्या अंदाजाने मी रोडापर्यंत टायरची हवा कमी असेल म्हणून म्हटलं आधी टायरवाल्याकडे जाऊन आपण हवा चेक करून घेऊया आणि त्यानंतरच समृद्धीचा प्रवास सुरू करूया. आम्ही टायरवाल्याकडे आलो. त्यांनी बघितलं तर पूर्ण सॉकअपसर गाडीचं बसलेलं. गाडीमध्ये खूप ओव्हरलोड झालेला होता. लगेज पण खूप कॅरियर भरून होतं, पाठीमागे पण लगेज भरपूर होतं.
त्यानंतर म्हटलं दादा पॅसेंजरांना सांगितलं की दादा गाडी पुढं जाणार नाही, माझे सगळे टायर सॉकअप सर बसून गेलेले आहेत गाडीचे, तुम्ही दुसरी गाडी बुक करा. त्यांनी सांगितलं की ताई आम्ही थोडेजण उतरतो आणि तुम्ही कमीत कमी लेडीज ज्या आहेत त्यांना तरी पुढे सोडा. त्यांना बेलापूरला ड्रॉप करायचं होतं मला. मग ते दोघंजणं उतरल्यानंतर मी बाकीचे जे लेडीज ग्रुप होता त्यांना सगळ्यांना घेऊन निघाले. यांच्यातले बरेच जण माझे व्हिडिओ बघत होते, त्याच्यामुळे त्यांना एक खात्री होती की सर्व्हिस कमीत कमी आपल्याला चांगली मिळेल. त्यासाठी मग म्हटलं चला, एवढी रिक्वेस्ट केल्यानंतर मी पुढे त्यांचा प्रवास कंटिन्यू केला. त्यांना बेलापूर ड्रॉप करायचं होतं. शिर्डी ते बेलापूर आम्हाला जाताना बऱ्यापैकी समृद्धीलाच मला अंधार पडला होता. 7:30 पावणे 8 इथेच झाले होते. त्याच्यानंतर लगेज पूर्णपणे त्या दादांनीच बांधलेलं, ज्यांनी गाडी बुक केलेली होती. मी लगेज बांधून दिलं नाही त्यांना, कारण की मलाच ऑलरेडी झोप खूप येत होती. मी तिथे लोकेशनवर पोहोचल्या 1 तास मस्त झोपून घेतलेलं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या हातानेच लगेज बांधा. कांद्याच्या गोण्या वगैरे असल्यामुळं ते हेवी होतं सगळं लगेज, मला काही ते झेपणार नव्हतं. त्यामुळं क्लिअर कट मी त्यांना सांगून दिलेलं. त्यानंतर आम्ही सिन्नरला उतरलो CNG भरायला. सिन्नरला उतरल्यानंतर म्हटलं आधी परत CNG भरून घेऊया आणि त्यांना जेवायलाही थांबायचं होतं. 8-8:30 वाजताच ते जेवण करतात असं मला सांगितल्यावर म्हटलं आता 8-8:30 वाजलेच होते. त्यांना म्हटलं आपण आधी CNG भरून घेऊया आणि त्यानंतर मग जेवायला थांबूया. CNG भरायला गेलो आणि लगेच म्हटलं गर्दी एवढी काही जास्त दिसत नाही आहे, मग लगेच म्हटलं आपण CNGला गाडी लावून घेऊया. गर्दी काही नव्हती जास्त, फार असं खूप क्राऊड वगैरे नव्हता, खूप लाईन वगैरे मोठी नव्हती. त्यामुळे म्हटलं पटकन गाडी भरून घेईल. मग तिथं CNGला नंबर आला, गाडी वगैरे भरून घेतली CNG वगैरे. तर इथपर्यंत त्यांच्या सगळं लगेज पॅसेंजर सगळं व्यवस्थित होतं आणि म्हटलं वाटलंही नव्हतं की पुढं आमच्यासोबत असं काही घडेल म्हणून. त्याच्यानंतर CNG वगैरे भरून घेतल्यानंतर पुढे निघालो. जेवणासाठी त्यांना थांबायचं होतं, तर त्यांना म्हटलं इथेच हॉटेल श्रीराम म्हणून आहे, तिथे आपण थांबू शकतो. श्रीराम हॉटेलला आलो. तिथे त्यांना सांगितलं की जेवण क्वालिटी बेस्ट आहे, फक्त नाश्त्याला बऱ्याच वेळेस मला इथं अनुभव वाईट आला आहे आणि चहालासुद्धा माहीत नाही यांचा आचार्य चेंज झाला आहे काय, पण खूप त्यांनी जे घरचं जेवण आणलेलं आम्ही परत तेच कंटिन्यू केलं. शेवभाजी वगैरे मागवलेली, शेवभाजी वगैरे घेतली, एक पनीर घेतलेला. त्यांनी स्वयंपाक खूपच छान असतो त्यांचं जेवण वगैरे जे काय होतं ते. नंतर म्हटलं चला जेवण वगैरे पटपट खाऊन घेऊया आणि लगेच आपला पुढचा प्रवास सुरू करूया. मी थोडंच घेतलेलं, कारण की प्रवास करायचा होता, झोप येऊ नये म्हणून पटकन मी माझं जेवण संपवून लगेच चहा ऑर्डर केला. चहा वगैरे घेऊन पुढचा प्रवास सुरू करू म्हटलं. त्याच्यानंतर म्हटलं एकदा चहा वगैरे घेतला की थोडंसं झोप उडेल म्हणून, कारण की बऱ्यापैकी झोप मला नव्हती येत, पण म्हटलं माहीत नाही समृद्धीला लागल्यावर का असं होतं की बऱ्यापैकी सुस्ती यायला चालू होते. मग चहा घेतला. चहा पाहिलं तर डायरेक्ट खूप गोड होतं, त्यामुळे अर्धवटच चहा सोडला. त्यानंतर हे चिंटू पिंटूंचे व्हिडिओ काढले, त्यांना झोका खेळायचा होता, झोका वगैरे दिले. हे 4 लहान आणि मोठे 5 असे 9 जणांचा आमचा प्रवास सुरू होता आणि 10वी मी. लहान असल्यामुळे बारीक असल्यामुळे बऱ्यापैकी गाडीमध्ये त्यांनी ॲडजस्ट केलं होतं. त्यानंतर आम्ही आलो गुटीगटपुरीच्या टोलजवळ. कसारा स्टार्ट व्हायच्या आधी त्यांची बॅग पडली असं आम्हाला कळालं, एका गाडीवाल्याने सांगितलं. त्यामुळे आधी उतरून त्यांचं लगेज म्हटलं चेक करून घ्यावा, त्यांनी कसं बांधलं आहे कसं नाही माहीत नाही. त्याच्यानंतर म्हटलं आधी बघूया नक्की बॅग पडलेली आहे की नाही. त्यासाठी आम्ही इथे थांबलो. त्यांना विचारलं की कोणी लगेज बांधलं होतं. त्यांनी सांगितलं की माझ्याच मिस्टरांनी लगेज बांधलेलं, पण माहीत नाही त्यांनी कसं बांधलं, ते मध्येच सगळ्या बॅगी त्यांच्या पडून गेल्या. मग मी उतरले, तिथे चेक केलं. गुटीगतपुरीच्या एक्झिटजवळ बऱ्याचशा गाड्या उभ्या राहतात, म्हणून म्हटलं इथं बऱ्यापैकी सेफ वाटतं समृद्धीला थांबायला. तिथं उतरून म्हटलं आधी बघूया यांच्या बॅगे आहेत की नाही. मग मी उतरून बघितलं, चेक केलं, व्हिडिओ शूट केला. आधीच्या व्हिडिओमध्ये चेक केलं किती लगेज होतं किती नाही. तर पॅसेंजर सगळ्या लेडीज असल्यामुळं बऱ्यापैकी घाबरल्या होत्या. त्यांचं एवढं जास्त लगेज, सगळ्या कांद्याच्या गोण्या वगैरे भाजीपाल्या सगळं, त्यांचा 2 बॅग होत्या ज्या सॅक त्यात पडल्या होत्या. 2 की 1 बॅग होती, पण ट्रॉली बॅग त्यांची एक पडली होती. ती इथून आम्ही परत मागे गेलो त्यांना ती बॅग वगैरे कलेक्ट करायला. परत त्यांची बॅग मी वरच्या टनलपर्यंत शोधली, पण भेटली नाही. त्यावेळेस कॅमेरा ऑन नव्हता, चालू ठेवला नव्हता, कारण की त्या आधीच खूप घाबरलेल्या होत्या. त्यातल्या एक ताई सारखं सांगत होत्या की जाऊ द्या, पडू द्या ताई, आपण सरळ निघून जाऊया. पण मी तिथे गेले, त्यांची बॅग वगैरे उचलून त्यांना म्हणजे कपडे जे त्यांचे सापडले
आणि खूप अंधार असल्यामुळं जे काही गाडीच्या लाईटीमध्ये दिसत होते, एक ट्रकवाला थांबला, त्याला सांगितलं की तेवढं सामान उचलूस तर थांब म्हणून. त्यांनी पण ब्रेक घेतलेला आणि मग तेवढं त्यांचं सगळं पूर्ण समृद्धीवर कपडे पडलेले होते. जे काही सापडलं ते घेऊन परत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केलेला होता. आणि मग म्हटलं बेलापूरला यांना ड्रॉप करायला बऱ्यापैकी मला खूप लेट होईल. रात्रीचे 1-1:30 वाजता समृद्धीवर सेफ वाटत नाही, पण तरीसुद्धा मी हिंमत करून त्यांचं जे काही सामान भेटलं ते घेऊन घेतलं. टोलवर आलो. टोलवर आल्यानंतर मग आमण्याच्या टोलला क्रॉस वगैरे करून म्हटलं चहा वगैरे घेऊया. खूप जास्त सुस्ती यायला लागली होती. त्याच्यानंतर म्हटलं त्यांनाही चहा वगैरे दिला, त्यांनाही चहा वगैरे घ्या म्हटलं आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. चहा वगैरे आम्ही सगळ्यांनीच घेतला. बऱ्यापैकी सुस्ती गेली होती. झोप काही आता लागत नव्हती. त्याच्यामुळं मग मुलुंडला आलो. तिथे CNG वगैरे भरला. CNG भरून थेट मग बेलापूरच्या हायवेला लागलो. त्यांच्या लोकेशनवर पोहोचलोच होतो आणि पॅसेंजर ड्रॉप करायचेच होते. रात्री मला बरोबर 2 वाजलेले. त्यांना ड्रॉप करता इथून रिटर्न जायला मला 3-3:30 होणार होते. परत मला मुलुंडला जायचं होतं माझ्या घरी आणि पहाटे परत 5 वाजता पिकअप होतं. झोप होईल नाही होईल त्याची काहीच गॅरंटी नव्हती. उद्याची परत दुसरी बुकिंग मी ॲडव्हान्समध्येच सगळ्या बुकिंग असल्यामुळं प्लॅनिंग पूर्ण अगोदरच झालेला असतो आपला. त्यांचं सेक्टर B2मध्ये ड्रॉप होता. त्यांच्या ड्रॉपला त्यांना सोडलं. त्यांचं सगळं लगेज वगैरे व्यवस्थित काढून दिलं. त्यांचा फीडबॅक व्हिडिओ काही घेतला नाही. ऑलरेडी त्या खूप सगळ्या घाबरलेल्या होत्या. त्या लेडीज असल्यामुळं त्यांना असं वाटायचं की आपण कधी आपल्या घरच्यांना सोडून प्रवास केला नाही. ड्रायव्हर पण लेडीज आणि आपण पण लेडीज आहोत. माहीत नाही अजून काय संकट येतील आणि प्रवास पण एक तर रात्रीचा होता. पण त्यांना सगळ्यांना मी सुखरूप त्यांच्या लोकेशनवर सोडलं. त्यांना त्यांचा फीडबॅक व्हिडिओ घ्यायचा. त्यांनी पण सांगितलं की आम्ही आता कॅमेरासमोर नाही बोलू शकणार, पण आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू की आमचा प्रवास कसा झाला आहे तो. प्रवासामध्ये ज्यांची कोणाची मी जाताना माझी ट्रिप नेतेच, पण येताना जर एखादी वेंडरची बुकिंग भेटली तर मग ती घेऊन येते. ही वेंडरची ट्रिप होती. मॅमनी माझी बॅग घेतलेली. त्यांना सांगितलं ती बॅग माझी आहे, ती बॅग राहू द्या गाडीत, कारण की बरेच वेळेस पॅसेंजर माझंही लगेज घेऊन जातात. त्यानंतर मॅडमनी ती बॅग परत ठेवली. त्यांना सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. त्याच्यासाठी मग मी परत त्यांना फोन नाही केला. त्यांनी कॅश दिलेली होती, ऑनलाईन पेमेंट नव्हतं त्यांचं. कॅश वगैरे कलेक्ट केली. ज्यांनी बुकिंग दिलेली त्यांना खूप कॉल केला की खूप जास्त पॅसेंजर आणि लगेज पण खूप जास्त आहे. त्यांनाही तिथंच गाडी थांबवून सांगितलेलं पुढचा आपला प्रवास होणार नाही. पॅसेंजर चांगले असल्यामुळं प्रवास कंप्लीट झाला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हालाही तुमची राईड बुक करायची असेल तर नक्कीच संपर्क साधा. विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत तुमचा कसा प्रवास होतो हे आमच्यासोबत अनुभव घेऊन नक्की बघा. धन्यवाद.